महिला व बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी लाडकी बहीण योजनेच्या 14व्या हप्त्याविषयी म्हणजेच ऑगस्टच्या हप्त्याविषयी अतिशय मोठी खुशखबर महिलांना दिली आहे। लाडक्या बहिणींना उद्या सकाळी 7 वाजेपासून म्हणजेच 9 सप्टेंबर मंगळवारी सकाळी 7 वाजेपासून लाडकी बहीण योजनेचा 14वा हप्ता 1500 रुपये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात वितरित होणार आहे। लाडक्या बहिणींना या 5 बँकांमध्ये लाडकी बहीण योजनेचा 14वा हप्ता सरकारकडून जमा केला जाणार आहे। अनेक बहिणींना असे वाटत होते की ऑगस्ट आणि सप्टेंबर असे दोन्ही महिन्यांचे हप्ते आम्हाला एकत्रित मिळतील, मात्र उद्यापासून लाडक्या बहिणींना फक्त ऑगस्ट महिन्याचाच हप्ता मिळणार आहे। ऑगस्टचा हप्ता 1500 रुपये मंगळवारपासून लाडक्या बहिणींना मिळायला सुरुवात होणार आहे। आदितीताई तटकरे यांनी याबाबत आनंदाची बातमी दिली आहे, परंतु बऱ्याचशा महिलांच्या मनात अशी भीती सुद्धा आहे की उद्या मिळणारा जो काही ऑगस्ट महिन्याचा हप्ता आहे तो हप्ता आम्हाला मिळेल की नाही, आणि त्याचे कारण म्हणजे 26 लाख महिलांचा लाभ याआधी सरकारकडून बंद करण्यात आलेला आहे। त्यामुळे आमचाही लाभ या ठिकाणी बंद होईल की काय अशी भीती अनेक महिलांच्या मनामध्ये आहे। मात्र ज्या महिला या योजनेसाठी पात्र आहेत त्यांना घाबरण्याची गरज नाही, त्यांना त्यांचा लाभ 100% या ठिकाणी मिळणार आहे। परंतु उद्या सुरुवातीला फक्त या 5 बँकेत खाते असणाऱ्या महिलांनाच हप्ता जमा होईल, नंतर बाकीच्या बँकेत खाते असणाऱ्या महिलांना सुद्धा हप्ता मिळणार आहे, कारण की सर्वच बँकांमध्ये उद्या हे पैसे जमा होऊ शकणार नाहीत। त्यामुळे सुरुवातीला केवळ या 5 बँकांमध्येच उद्या लाडकी बहीण योजनेचा 14वा हप्ता 1500 रुपये जमा होणार आहे। उर्वरित सर्व बँकांमध्ये बुधवारी हे पैसे जमा होतील। ज्या बहिणींचे बँक खाते या 5 बँकांमध्ये असेल अशा बहिणींनी काहीच काळजी करू नका, उद्या तुमचे लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होतील। आता या 5 बँका कोणत्या आहेत तर त्याची यादी देखील आपण या ठिकाणी पाहणार आहोत। परंतु लक्षात घ्या, जर तुमचे खाते या 5 बँकांमध्ये असेल आणि तरीही तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे उद्या मिळाले नाहीत तर कदाचित तुम्ही या योजनेसाठी अपात्र असू शकता। त्यामुळे तुम्हाला हप्ता या ठिकाणी येणार नाही। तुम्ही एकाच घरातून 3 महिला लाभ घेतात का? तुमच्याकडे 4 चाकी वाहन आहे का? किंवा तुम्ही शासनाच्या अजून इतर योजनेचा लाभ घेत आहेत का? हे नक्की चेक करून बघा, कारण की अशा जवळपास 26 लाख महिलांचा लाभ मागील 2 महिन्यांपासून सरकारने बंद केला आहे आणि या महिलांची पडताळणी देखील सुरू आहे। यापैकी ज्या महिला पात्र असतील त्यांचा लाभ या ठिकाणी पुन्हा सुरू होणार आहे आणि ज्या महिला या योजनेसाठी अपात्र आढळून येतील अशा महिलांचा लाभ या ठिकाणी कायमचा बंद केला जाणार आहे। महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये महिला व बाल विकास विभागाने पडताळणी सुरू केली आहे आणि यामुळे अजून बऱ्याचशा महिला अपात्र होऊ शकतात। तेव्हा अशा महिलांना देखील जरी तुमचे या 5 बँकांमध्ये असेल तरी देखील तुम्हाला उद्या हप्ता येणार नाही। त्यामुळे या ठिकाणी तुम्ही याबाबतची पडताळणी नक्की करून घ्या की तुम्ही या योजनेसाठी पात्र आहेत किंवा नाही। या योजनेच्या पात्रतेच्या आणि अपात्रतेच्या ज्या काही अटी आहेत ते या ठिकाणी शासनाच्या लाडकी बहीण योजनेच्या ऑफिशियल वेबसाईटवरती देण्यात आलेले आहेत। तर मित्रांनो, आपण या ठिकाणी जाणून घेऊया की अशा कोणत्या 5 बँका आहेत की ज्यामध्ये उद्या लाडकी बहीण योजनेचा ऑगस्टचा हप्ता जमा होणार आहे। तर मित्रांनो, यामध्ये पहिली जी काही बँक आहे ज्या बँकेत उद्या लाडकी बहीण योजनेचा ऑगस्टचा हप्ता जमा होणार आहे ती बँक म्हणजे पोस्ट पेमेंट बँक, जिला आपण IPPB असे देखील म्हणतो। मित्रांनो, पोस्ट पेमेंट बँकेमध्ये जेवढ्या पण महिलांचे खाते असतील अशा महिलांना उद्यापासून लाडकी बहीण योजनेच्या ऑगस्टच्या हप्त्याचे पैसे जमा होतील। त्याच्यानंतर मित्रांनो, दुसरी जी बँक आहे ती म्हणजे बँक ऑफ महाराष्ट्र। बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये देखील ज्या महिलांचे खाते असतील त्या महिलांना देखील या ठिकाणी काळजी करण्याची आवश्यकता नाही, त्यांना देखील या ठिकाणी उद्यापासून ऑगस्टचा हप्ता जमा व्हायला सुरुवात होणार आहे। त्याच्यानंतर पुढची जी काही बँक आहे मित्रांनो ती बँक म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया, जिला आपण SBI असे देखील म्हणतो। SBI ही बँक भारतातील सगळ्यात मोठी अशी बँक आहे। या बँकेत बऱ्याचशा महिलांचे खाते आहे, तर या बँकेमध्ये खाते असणाऱ्या महिलांना देखील उद्यापासून लाडकी बहिणीचा ऑगस्टचा हप्ता हा जमा व्हायला सुरुवात होणार आहे। त्याच्यानंतर पुढची जी काही बँक आहे मित्रांनो ती बँक म्हणजे बँक ऑफ इंडिया। बँक ऑफ इंडियामध्ये देखील बऱ्याचशा महिलांचे खाते आहे। अशा महिलांचे देखील पैसे उद्यापासून जमा व्हायला सुरुवात होणार आहे। त्याच्यानंतर पुढची जी काही बँक आहे मित्रांनो ती म्हणजे HDFC बँक। ते उद्या लाडकी बहीण योजनेचे जे काही पैसे मिळणार आहेत ते तुमच्या बँक खात्यावरती जमा व्हायला सुरुवात होणार आहे। तर अशा पद्धतीने मित्रांनो या 5 बँकांमध्ये खाते असणाऱ्या महिलांना सुरुवातीला पैसे जमा होतील। त्याच्यानंतर उर्वरित ज्या काही बँका असतील त्यांच्यामध्ये देखील या पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे, कारण की मित्रांनो लाडकी बहीण योजनेचा जो काही हप्ता असतो तो कमीत कमी 3 ते 4 दिवस लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती जमा होत असतो, कारण की एका दिवसामध्ये सर्व बहिणींच्या बँक खात्यावरती हप्ता जमा होणे शक्य होत नाही। त्यामुळे ही प्रोसेस 3 दिवस सलग चालू असते। म्हणून सर्वच बँकांमध्ये खाते असणाऱ्या महिलांना या ठिकाणी जर महिला पात्र असतील तर त्यांना पैसे जमा व्हायला कुठल्याही प्रकारची अडचणी येणार नाहीये।